साखरपेठ येथील श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीनं मोफत वह्या वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम नीलकंठेश्वर मंदिर येथे पार पडली। विडी कामगार व यंत्रमागधारक तसेच मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने व आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात माजी महापौर महेश कोठे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी गरजू व गरीब असलेले जवळपास 450 विद्यार्थी यांना वह्या वाटप करण्यात आले। व्यासपीठावर शंकर बडगिरी, ज्ञाती संस्था खजिनदार व शिक्षण संस्था संचालक श्रीनिवास बंदगी, संचालक राजीव आडकी, अर्जुन कस्सा, विश्वस्त नागेश टंगसाळ, देवीदास पालमुरे, अनिल धुळम, रमेश म्हणताटी, फाउंडेशनचे प्रेसिडेंट सुनील धुळम व अध्यक्ष श्री हनुमंत मिठ्ठा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महेश कोठे म्हणाले की समाजाला अशा सामाजिक कार्याची गरज आहे। एखाद्या गरजूला पोटभर जेवण दिले तर फक्त एक दिवस सुखी राहू शकतो, परंतु शिक्षणासाठी केलेली मदतीमुळे आयुष्यभर सुखी होऊ शकतो, असे म्हणून नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले। या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीनिवास बंदगी यांनी केली आहे। शेवटी आभार सतीश कुनी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कुनी, लखन रोमांडला, आनंद मड्डी, नरसिंग म्हणता, अनिल बंदगी यांनी मदत केली। आज समाजाच्या वतीने समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम ठेवला आहे, त्याला पहिल्यांदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व समाजातील सर्व प्रमुखांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण या उपक्रमाची गरज आहे। कारण आपल्याला माहिती आहे की सध्याच्या जगामध्ये शिक्षणाशिवाय काही नाही आणि अनेक लोक शिक्षण घ्यायची इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मराठीला त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही आणि अशा गरीब लोकांना मदत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी समाज धावून येत आहे हे पाहिल्यानंतर मनाला आनंद होतो। कारण आज आपण बघतो की अनेक एवढे मोठे पुरुष झाले ते श्रीमंत माणसाचा मुलगा कधी मोठा झाला नाही, गरीबाच्या मुलात कष्ट करून अभ्यास करून तो मोठा झालेला हे भारताचा इतिहास आहे। अनेक मोठे पुरुष झाले ते लाईटच्या खाली घरात लाईट नसताना सुद्धा त्यांच्या स्ट्रीट लाईटच्या खाली अभ्यास करून मोठे झालेले आपल्याला माहिती भागामध्ये जिल्ह्यात असतील, गार्डनमध्ये असेल, पंतप्रधान कार्यालयामध्ये असेल, वेगवेगळ्या आपल्या या भागामध्ये मुलं आपली अभ्यास करून मोठे झालेले आपल्याला सोलापुरात म्हणजे गरिबांचा मुलगा तो टॅलेंट असतो, परंतु परिस्थितीमुळे काही शिकत नाही, अशा मुलांना मदत करणं ही मला वाटतं समाजाची खरी कर्तव्य आहे। एक वेळेस माणसाला जेवण